अथवा राहो देह जावो 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 अथवा राहो पांडुरंगी दृढ भावा पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा न सोडी सर्वथा चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा
सोडी न सोडी विठ्ठल 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 हरी विठ्ठल तुकाराम चला विनेकरी चला विठ्ठल विठ्ठल विनेकरी चला विठ्ठल 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 हरी विठ्ठल तुकाराम विठ्ठल 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 देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ वदनी तुझे मंगळ नाम हृदय अखंडित प्रेम चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ विठ्ठल
विद्यालय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेचे नमस्कारो आता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग आहे. विठ्ठल संत श्रेष्ठ नामदेव महाराज भगवंताच्या समोर आपल्या उपासनेच्या विषयी दृढ निश्चय व्यक्त करतात. आपल्या अंतःकरणामध्ये उपासनेच्या विषयी निर्माण झालेला जो दृढ निश्चय आहे हा वाचेच्या द्वारा केशवराजाच्या म्हणजे पांडुरंगाच्या समोर महाराजांनी प्रगट केलेला आहे, व्यक्त केलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी बघा, परमार्थ आपण जे सर्वजण करतो किंवा आपल्या अगोदरचे लोक परमार्थ करत गेले, आपल्या मागूनही लोक परमार्थ करत येणार आहे, वर्तमान आपणही सर्वजण परमार्थ करत आहोत. पण परमार्थाचं मुख्य गमक असं आहे, परमार्थाची कोणती साधना करा, जप करा, तप करा, नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, काय कोणतंही साधन करा, मात्र एक लक्षात राहू द्या, परमार्थाच्या कोणत्याही साधनेचं फळ मात्र निश्चयात आहे. साधना करू आणि साधनेचा निश्चय नसेल तर फळ मिळणार नाही. फळ साधनेत नाही, फळ उपासनेत नाही, फळ ज्ञानात नाही, फळ कर्मात नाही, फळ जपात तपात नाही. मग जपाच्या तपाच्या ज्ञानाच्या कर्माच्या निश्चयामध्ये फळ आहे. विठ्ठल म्हणून साधकाच्या जीवनामध्ये, परमार्थ करणाराच्या जीवनामध्ये निश्चय नावाचं बळ तुकाराम महाराजांनी विशेष बळ सांगितलंय. विशेष बळ का? ते बळ फलपर्यावसायी आहे. निश्चय हा फलपर्यावसायी आहे. निश्चय काय करतो? निश्चय फलापर्यंत नेतो, निश्चय फल प्राप्त करून देतो. विठ्ठल महाराजांचं म्हणणं असे बघा, निश्चयाचे बळ. तुकोबाराय काय बोलले? हे प्रत्येक परमार्थ करणाऱ्या प्रत्येकाच्या अंगात बळ कोणतं पाहिजे? निश्चयाचे बळ. निश्चयाचे बळ, बळ पाहिजे निश्चयाचं. का? तुका म्हणे तेची फळ. निश्चय दृढ ज्याच्या चित्तात आहे त्याला साधनेचं फळ तात्काळ आहे. म्हणजे परमार्थामध्ये फळ देणारा निश्चय आहे. आणि आता ऐका, परमार्थ करील, साधना करील, पण त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थ करतानी, साधना करतानी निश्चय जर नसेल तर त्याचं करणं व्यर्थ आहे, काही उपयोगाचं नाही. विठ्ठल परत ऐका, तुकाराम महाराजांनी धन्यता त्याला दिली ज्याच्या ठिकाणी दृढ निश्चय आहे. तुकाराम महाराज धन्यता त्याला देतात.
महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणात आईसा निश्चयाचा मेरू शब्द का वापरला? मेरू पर्वत अचल आहे. मेरू पर्वत जसा अचल आहे, आढळ आहे, मेरू पर्वत अचल आढळ आहे, त्या मेरू पर्वतासारखा आढळ अचल ज्याचा निश्चय झाला. महाराज म्हणतात तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. पण कोणत्या नराचा? आईशा निश्चयाचा मेरू झाला असा मेरू पर्वतासारखा दृढ ज्याचा परमार्थामध्ये निश्चय झाला तो नर धन्य आहे, त्याचा वंश धन्य आहे, त्याचा परमार्थ त्याची साधना धन्य आहे. एकनाथ महाराज काय बोलले ऐका. एकनाथ महाराज म्हणतात निश्चयाने फळ मिळेल का अशी जर शंका, असा जर संशय कोणाच्या अंतःकरणात निर्माण झाला तर नाथ महाराज म्हणतात बाबा निश्चयाने फळ मिळेल का असा संशय चित्तात धरूच नको. का? कारण काही पण घडतं फळाचं तर फक्त निश्चयानेच. निश्चयाने फळ मिळेल का? नाथ महाराज म्हणतात न घ्यावा संशय. निश्चय फळ देईल का? एका जनार्दनी न घ्यावा संशय. का? निश्चयाची ताकद आहे, निश्चयाची होय हरिरूप. निश्चय जीवाला परमात्मा स्वरूप बनवतो. निश्चय जीवाचं जीवत्व बाधित करून त्याला ब्रह्मभाव प्राप्त करून देतो. निश्चय जीवाला ब्रह्म स्वरूप बनवतो. निश्चयाची होय हरिरूप. म्हणून मी सुरुवात केली तुमच्या पुढे का परमार्थामध्ये कोणत्याही साधनेचं फळ जर हवं असेल तर महत्वाचा निश्चय आहे आणि तो सुद्धा निश्चय डळमळीत नसला पाहिजे. निश्चय डळमळीत नसला पाहिजे. निश्चय कसा पाहिजे? दृढ पाहिजे, ठाम पाहिजे, अचल पाहिजे. तो ढळलाच नाही पाहिजे. विठ्ठल काय झालं? ते कुमारील भट्ट होते, वेदांताचे प्रकांड विद्वान होते. त्या कुमारील भट्टांचा नास्तिकांचा वाद झाला. नास्तिकांना कुमारील भट्टांचे काही तत्व म्हणजे वेदाचे आस्तिक दर्शनकारांचे काही तत्व मान्य नव्हते. नास्तिक दर्शनकार ते तत्व मानत नव्हते, त्याला खोटं म्हणत होते. आणि कुमारील भट्ट सांगत होते तुम्ही म्हणता तसं नाही, इथे जे वर्णन आहे हेच सत्य आहे, हेच सिद्धांत सत्य आहे, असंच आहे. शेवटी नास्तिकांचा आणि कुमारील भट्टांचा वाद झाला. तो वाद अहोरात्र 6 महिने चालला. कुमारील भट्टाचा नास्तिकांचा वाद अहोरात्र किती चालला? 6 महिने चालला. कुमारील भट्ट हटणं आणि नास्तिक काही माघार घेईन. कुमारील भट्ट हटणं, नास्तिक काही माग सरणं. कुमारील भट्ट वाद करीतच राहायचे, नास्तिक त्यांचे मत खोडीतच राहायचे, मान्यच करत नव्हते. वाद असा शेवटी कुमारील भट्ट काही हटत नाही. नास्तिकांच्या लक्षात आलं आणि त्या नास्तिकांनी एक युक्ती योजली, आयडिया केली, युक्ती काढली. काय युक्ती? ते म्हटले ठीक आहे कुमारील भट्ट ऐका. काय? वादाचं स्वरूप असं होतं, नास्तिकांचं म्हणणं होतं का वेद हा अपौरुषेय नाही, ऋग यजु अथर्व साम हा वेद आहे ना, वेद हा अपौरुषेय नाही, वेद पौरुषेय आहे. आणि कुमारील भट्ट सांगत होते नाही, वेद अपौरुषेय आहे, वेद पौरुषेय नाही.
आता पौरुषेय आणि अपौरुषेय म्हणजे काय? तर पुरुषांनी निर्माण केलेलं जे त्याला म्हणतात पौरुषेय, आणि पुरुषांनी निर्माण केलेलं नाही, परमात्म्यापासून निर्माण झालं जे त्याला अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय या वाक्यामध्ये हा उपसर्ग आहे, आणि उपसर्ग हा वाक्यात नेहमी नकाराचा अर्थ घेऊन येतो. म्हणजे नाही, पौरुषेय म्हणजे पुरुषांनी निर्माण केलेलं. तिथं म्हणणं काय होतं कुमारी भट्टांचं? वेद पुरुषांनी निर्माण केलेला नाही, वेद अपौरुषेय आहे. नास्तिक म्हटले अजिबात नाही, कधीच नाही, कालत्रही नाही. वेद पौरुषेयच आहे, पुरुषांनी निर्माण केली. कुमारील भट्ट हटणं, नास्तिक आहे हटणं. पण शेवटी कुमारील भट्टांचा दृढ निश्चय नास्तिकांनी पाहिला. आपला टिकाव, आपला निभाव लागणं शक्य नाही. मग नास्तिकांनी कुमारील भट्टांना सांगितलं, एक काम करा, काय? तुमचा वेद तुमच्या म्हणण्याप्रमाणे अपौरुषेय आहे असं आम्ही मान्य करू, पण कधी? तर तिथं 1000 फूट उंच असा कडा होता, खाली 1000 फूट दरी होती. अनेक गुन्हेगारांना त्या दरीमध्ये कडेलोट केला जायचा. ज्याला लुटून दिलं त्या कड्यावरून दरीमध्ये, तर त्याचा नखाचा अग्र सुद्धा म्हणजे नखाग्र सुद्धा पुन्हा पाहायला मिळत नव्हता. नख सुद्धा शिल्लक राहत नव्हतं. काय त्याचं होत होतं देवालाच माहिती. लुटून दिला का संपला, अशी कठडा होता, खोल 1000 फूट दरी होती. आणि कुमारील भट्टांना नास्तिकांनी सांगितलं, एक काम करा. म्हणजे काय? तुम्ही या कठड्यावरून उडी मारा, या दरीमध्ये उडी मारा, आणि या 1000 फूट उंच कठड्यावरून 1000 फूट खोल दरीत तुम्ही उडी मारली, आणि जर तुमच्या नखाला केसालाही धक्का लागला नाही, तर मग आम्ही मान्य करू का वेद अपौरुषेय आहे. मग तुम्ही विजयी आणि आम्ही मात्र हरलो, पण उडी मारा. आता ते कुमारील भट्ट होते, ते काही पांडुरंग महाराजगिरी नव्हते, ते कुमारील भट्ट होते. कुमारील भट्टाचा निश्चय सांगतो मी तुम्हाला. कुमारील भट्ट म्हटले, अरे हो, 1000च काय, लक्षावधी फूट खोल दरीत मी उडी मारायला तयार आहे. का? कारण माझा वेद अपौरुषेय आहे, मारतो उडी. आणि म्हणून कुमारील भट्टांनी काय केलं? ऋग, यजु, अथर्व, साम 4ही वेद छातीशी धरले. 4ही वेद कुमारील भट्टांनी छातीशी धरले. कुमारील भट्ट त्या कठड्यावर गेले, आणि तिथून कुमारील भट्टांनी उडी मारली. पण उडी मारत असताना कुमारील भट्टांनी एक वाक्य उच्चारलं. कोणतं? कुमारील भट्ट उडी मारताना म्हणाले, यदि वेदाप्रमाणशु जिवेयम. यदि वेदाप्रमाणशु जिवेयम. यदि म्हणजे जर, यदि म्हणजे जर वेदाप्रमाणशु जिवेयम, माझे वेद स्वप्रमाण सिद्ध असतील तर जिवेयम, अहम जिवेयम, मी जिवंत राहीन. पण यदि शब्दाचा अर्थ काय केला? यदि म्हणजे जर, यदि म्हणजे जर माझा वेद प्रमाणभूत असेल तर मी जिवंत राहील. यदि म्हणजे जर प्रमाणभूत असेल तर. आणि त्याचं काय झालं? ही जर तरची भाषा आली ना, इथं निश्चय थोडा हल्ला. निश्चय थोडा, त्यांनी यदि शब्द वापरायलाच नव्हता पाहिजे. त्यांनी एकच म्हणायला पाहिजे, हो, यस, वेदाप्रमाणशु जिवेयम, वेदाप्रमाणशु जिवेयम, वेद प्रमाण सिद्धच आहे, जिवेयम, मी जिवंतच राहणार. पण ते तसं नाही बोलले. मग यदि म्हणजे जर वेद प्रमाणभूत असतील तर, आणि उडी मारली. आता ज्याचा नखाचा तुकडा पाहायला मिळत नव्हता खाली गेल्यावर, पण कुमारील भट्टांना काहीच झालं नाही. त्यांच्या अंगाला काहीच विजाच झाली नाही. काय नाही, फक्त डाव्या डोळ्याच्या खाली, कुमारील भट्टांच्या डाव्या डोळ्याच्या खाली थोडी एक गवताची काडी किंचित खरचटली. थोडी किंचित काडी खरचटली. तिथं नॉर्मल आग होत होती, तेवढीच काडी खरचटली. कुमारील भट्ट वेद घेऊन वरती आले. नास्तिकांनी त्यांचे पाय धरले. आपला पराजय त्यांनी स्वीकृत केला. कुमारील भट्टांची हत्तीवरून विजयी मिरवणूक काढली. सगळे नास्तिक त्यांचे शिष्य बनले. कुमारील भट्टांचा जय जयकार झाला. आणि सगळा मिरवणूक सोहळा आटोपल्यानंतर कुमारील भट्ट जेव्हा त्यांच्या आश्रमात आले,
त्यांचे शिष्य जमा झाले, सगळे कौतुक करायला लागले. गुरुजी, इतक्या उंचावून उडी मारली तुम्ही, तरी तुमच्या जीवाला काही झालं नाही. अहो खूप आनंद, खूप. पण कुमारील भट्टांना आग होत होती. कुमारील भट्ट आरशा पुढे उभे राहिले आणि डोळ्याखाली काडी खरचटलेली, किंचित लालसर रेष ओढलेली त्यांना दिसली. आणि कुमारील भट्ट म्हटले, ही काडी माझ्या डोळ्याला का खरचटली, काडी माझ्या डोळ्याला का खरचटली. तर बाकीचे म्हटले, बाकीचे जे तिथं होते ना, ते कुमारील भट्टांना म्हटले, महाराज समाधान मानानं राव. एवढ्यावरच भागलं, काडीवर निभावलं. अहो दुसरे लुटून दिले ना, ते कुठे गेले तपास सुद्धा नाही ना राव त्यांचा. तुम्ही कमीत कमी जिवंत परत आले, समाधान मानानं. एवढ्यावर एवढं खर्चटलं तरी तुम्ही टेन्शन, तरी तुमचं. अहो एका जणाला 99% मार्क पडले, तर त्यांनी खाणं पिणं सोडलं, डायरेक्ट खोलीचं दार बंद केलं आणि मध्ये बसला, आई बापाशी बोलवणं काय जो. आणि एकाला 35% मार्क पडले, तो पठ्ठ्या 35 किलो पेढे वाटून मोकळा झाला. 99% खोलीत कोंडून बसला. अरे शेवटी तो 35% पेढे वाटीत त्या 99% घरी आला. त्याच्या मम्मी पप्पाला पेढे दिले. आणि मग मम्मी पप्पाने विचारले, कसले पेढे. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो, एकत्रच अभ्यास करायचो. अरे मग तुला किती मार्क पडले. पण 35. हां, मग आत्तापर्यंत 35 किलो पेढे वाटले. आणि मग तेवढे आमच्या याड्याला सांग, 99 पडले तरी दार लावून बसलं. मग त्यांनी दाराला थापा मारल्या, दार उघडलं. तो 99 वाला बाहेर आला. हा 35 वाला त्याला म्हटला, बावळे अरे समाधान मान, समाधान मान. तसं कुमारील भट्टांना बाकीचे म्हटले, महाराज म्हटले काय समाधान माना, काडीवर निभावलं. पण कुमारील भट्टांचं वाक्य आहे, ते म्हटले नाही, काडी खरचटली यावर मी समाधान मानणार नाही. कारण बाकीच्यांसारखा मी काही गुन्हेगार नाही. मी जी उडी मारली, वेदावर दृढ निश्चय ठेवून मी उडी मारली ना, मग ही काडी सुद्धा मला खरचटता कामा नये. का काडी खरचटली. आणि मग एका विद्वानाने कुमारील भट्टांना विचारलं, महाराज तुम्ही वेद घेऊन गेले. म्हटलं तिथं गेले तर आम्ही नव्हते. मग तिथं तुम्ही काय केलं. म्हटले वेद चारी छातीला धरले आणि डोळे मिटले, प्रभूचं स्मरण केलं आणि एक वाक्य उच्चारलं. कोणतं वाक्य. म्हटले मी तिथं म्हणालो, यदी वेदाप्रमाणे शिवजे वेयम, आणि उडी मारली. आणि मग त्या विद्वानाने सांगितलं, महाराज याच वाक्याने तुमचा घोटाळा केला आणि म्हणून काडी खरचटली. का बरं. तुम्ही जे वाक्य उच्चारलं त्याच्यात यदी हे पद जर वापरलं नसतं, वेद प्रमाण सिद्धच आहे, मी जिवंतच राहील एवढंच बोलले असते तर काडी सुद्धा खरचटली नसती. पण यदी म्हणजे जर वेद प्रमाणभूत असेल तर, आणि त्याच्यामुळं काडी खरचटली. म्हणजे मला काय बोलायचं आहे का. निश्चय इतका जरी डळमळीत झाला तरी फलापासून वंचित राहावं लागतं. अजिबात डळमळ नाही करायची, अजिबात हलू द्यायचं नाही. ठाम म्हणजे ठाम. न सांडावा ठाव, ऐसा निश्चयाचा भाव आहे. आणि असा दृढ निश्चय ज्या साधकाच्या पारमार्थिकाच्या ठिकाणी असतो त्याची साधना, त्याचा परमार्थ फलद्रूप होतो. म्हणून श्री संत नामदेव महाराज आपल्या अंतःकरणामध्ये उपासनेच्या विषयी जो दृढ निश्चय निर्माण झाला, तो उपासनेचा दृढ निश्चय पांडुरंगाच्या समोर प्रगट करत आहे. विठ्ठल
महत्वाची गोष्ट अशी आहे, नामदेव महाराजांच्या या अभंगातले जे वचन आहे, या वचनाच नामदेव महाराजांची या अभंगातले जे वचन आहे, ते वचन अजून एक आपल्याला भाव असा सांगतात की नामदेव महाराज या अभंगातल्या वचनांच्या द्वारा पांडुरंगाच्या समोर आपली एकविधता, आपली एकनिष्ठता, आपली अनन्यता या शब्दाच्या द्वारा व्यक्त करतात. देवा, मी उपासना करताना तुमच्याशी एवढा अनन्य राहीन, एवढा एकनिष्ठ राहीन का काही जरी प्रसंग निर्माण झाला तरी मी तुम्हाला सोडणार नाही. ही आपली एकनिष्ठता, एकविधता, अनन्यता नामदेव महाराज या चरणात व्यक्त. अनन्यता काय सांगते महाराज? ऐका, अनन्यता सांगते अन्याश्रयानाम त्यागो, अन्याश्रयानाम त्यागो, सर्व आश्रयांचा त्याग करणं आणि एकाच्या आश्रयाला राहणं. श्रीमद भागवताच्या विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये महापुराणाच्या 10 लक्षणांपैकी कोण बडबड करते हो? पुढं पाळणी कोणाला पोरं झाली? विठ्ठल विठ्ठल भागवतामध्ये महापुराणाचे 10 लक्षणांचा जो विचार आला, त्याच्यातल्या 11व्या स्कंदामध्ये आश्रय नावाचं जे लक्षण आहे त्या लक्षणाचा विचार आहे. त्या आश्रय लक्षणात असं म्हटलंय, जीवानी, ऐका, जीवानी आत्मकल्याणाकरता, आत्मउद्धाराकरता आश्रय कोणाचा करावा आणि आश्रय कसा करावा, कोणाचा करावा आणि कसा करावा. आश्रय पण ऐका, एकच महत्वाची गोष्ट आहे, परमार्थामध्ये एकाचाच आश्रय घ्यावा आणि शेवटपर्यंत एकाच्याच आश्रयाने परमार्थामध्ये राहावं. गुरु एकच असावा, गुरु एकच असावा, तो बदलता नसावा, तो बदलता नसावा. एक देव एकच असावा, तो बदलता नसावा. आपल्याला काय सवय महाराज? आपल्याला सवय अशी आहे, गुरुच बदल, देवच बदल, पंथच बदल, मंत्रच बदल. कोणाकडं काही नवं दिसलं का पांड्या पळाला, काही नवं दिसलं का पांड्या पळाला. काय लोकांना झालंय तेच कळत नाही बुवा. विठ्ठल नव्याच्या नादी लागून आत्मघात करू नका, हानी करू नका. एकच धरलंय ना महाराज. काय बोलले? एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आम्ही चित्ती एकची, चकार वापरलाय, एकची धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तसं एकाशीच अनन्य राहा, एकाशीच एकनिष्ठ राहा, एकाचीच उपासना करा. अन्य काय झालंय सध्या तुम्हाला एक सांगतो, अडचण काय झाली महाराज सध्या. अनेक पंथ, अनेक संत, अनेक मंत्र, अनेक तंत्र, अनेक गुरु, त्याचा बाजार भरलाय. बाजार बाजार नुसता बाजार. अशी बुजबूज 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 झाली. इतके गुरु झाले, इतके गुरु झाले,
तुम्हाला माझं वाक्य ऐकताना थोडं जड जाईल, अवघड वाटेल, पण सांगतो. इतके गुरु झाले शेणात किडे कमी एवढे गुरु झाले. नुसते बुजबूज 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 साऱ्या गुरूंचीच बुजबूज चालली. आणि दुसरं एक दुर्दैव सांगतो, काय महाराष्ट्रात जन्माला आलेले गुरु कमी पडले का काय ना, परप्रांतात जन्माला आलेल्या गुरूंनी इथंच दुकानं मांडले. सगळे बापून खिशे कापू इकडंच काही सगळा राडा. आणि त्याच्यामुळं काय झालंय तुम्हाला सांगतो, भाविक काय झाले, भांबावले. भाविकांना निर्णय करता येईना, भाविकांना असा दृढ निश्चय करता येईना, भाविकांना ठरवताच येईना. भाविकांच्या मनात संभ्रम झाला, हा गुरु भारी का तो गुरु भारी, याचा मंत्र भारी का त्याचा मंत्र भारी, हा कुंडली जागविल का तो कुंडली जागविल, हा देव दाखविल का तो देव दाखविल, हा वाटोळा करील तो देखे वेके करीती गुरु नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू. देखे वेके करी गुरु नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू. देखे वेके करीती गुरु नाही ठाऊक हा विचारू, नाही ठाऊक हा विचारू. एकामेकाचं पाहायचं गुरु बदलायचा, एकामेकाचं पाहायचं पंथ बदलायचा. तो त्या गुरुकडे गेला का हा लगेच त्या गुरुकडे चालला. आणि पहिला गुरु झाला रिटायर, पहिला गुरु ओल्ड मॅन झाला भंगार, नवा गुरु चकचकीत गुरु. अहो तुम्ही सांगा महाराज, या कथेवाल्यांपुढे गर्दी करणारे कोण आहे? महाराष्ट्रातले वारकरीचे दुसरे कोण आहे? तुळशीच्या माळीवालेच आहे ना तिथं सुद्धा, कोण आहे दुसरे? आणि तुम्हाला एक सांगतो महाराज, वाईट नका वाटून घेऊ, पण अगदी लक्षात ठेवा, खास बोलतो, उगाच आता आपल्या परिसरातले म्हणून बोलतो, लय लांब डेअरिंग करीत नाही संपतराव मी. काही इथं कोण सगळे आपले म्हणून बोलतो, लांब डेअरिंग नाही करता येत अशी. पण तुम्हाला एकच सांगतो, वाक्य लिहून ठेवा, सगळे बाजार बुनगे, सगळे बाजार बुनगे, एकही खानदानी नाही, सगळे बाजार बुनगे. ते फक्त छापायलाच बसले बुवा, दुसरं काही धंदा नाही, धंदाच नाही. तुम्हाला भुलवायचं आणि माल छापायचा. त्यांच्या संपत्तीची मोजदाद काढली बुवा. आता ते काय, ती संपत्ती 200 कोटी 500 कोटी. कथा करणाऱ्याकडं संन्याशाकडं 200 आणि 500 कोटी रुपये लागतात का? हा, एवढे पैसे लागतात का? 200 कोटी 500 कोटी. तो का राजा आहे का महाराजा आहे का मुख्यमंत्री आहे? एवढे पैसे लागतात का त्याला? कोणी कधी विचार करील का नाही याचा? विठ्ठला विठ्ठला जाऊ द्या, तो काय आपला प्रतिपाद्य मुद्दा नाही. ओघ आला म्हणून बोललो. 1 मिनिट ऐका, माझं एक म्हणणं आहे बरं का गुरुजी. महाराष्ट्राच्या मातीत ऐका बरं का, महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये ज्याचा जन्म झाला त्याला कोणत्याच बाजार बुनग्याच्या थोबाडाकडं पाहायची गरज नाही. का? त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्राच्या मातीत ज्याचा जन्म झाला तो ज्ञानोबा तुकोबारायच्या कुशीत जन्माला आला, सावता महाराज नामदेव महाराजांच्या कुशीत जन्माला आला. आपण कोणाचे लेकर आहे? आपण ज्ञानोबा तुकोबारायचे लेकर आहे. आपण कोणाचे? समर्थाचे लेकर आहोत, समर्थाचे लेकर आहोत. पण दुर्दैवाचा काळ असा आला, समर्थाच्या कार्ट्याला भिकारचोटपणाचे डोहाळे लागले. हे दुर्दैव निर्माण झाले. आपल्या बापा इतका समर्थ कोण आहे? आईसा समर्थ ज्ञानदेव, त्याच्यापेक्षा समर्थ कोण आहे? त्यांचे चरणी ठेवा भाव, त्यांचे चरणी ठेवा भाव, त्यांचे चरणी ठेवा भाव, त्यांचे चरणी. ऐसा समर्थ गणदेव, ऐसा समर्थ गणदेव,
ज्ञानोबारायसारखं समर्थ कोण आहे? अध्यात्माच्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रात ज्ञानराज माऊली तुकोबारायासारखा, सावता महाराज नामदेव महाराजांसारखा समर्थ कोण आहे दुसरा? आणि त्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो, आपण त्यांचे लेकरं आहोत. म्हणून तुम्हाला एक सांगतो ऐका, 4 गोष्टी मरेपर्यंत कधी विसरू नका. 4 गोष्टी कायम ध्यानात ठेवा. पंथ, संत, ग्रंथ आणि मंत्र. 4 गोष्टी विसरायच्याच नाही. काय? पंथ, संत, ग्रंथ आणि मंत्र. या संपूर्ण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाही. या संपूर्ण जगाच्या पाठीवर गाथा ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही. या संपूर्ण जगाच्या पाठीवर राम कृष्ण हरी सारखा श्रेष्ठ दुसरा मंत्र नाही. आणि या संपूर्ण जगाच्या पाठीवर ज्ञानोबा तुकाराम या संतांपेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणी संत नाही. पंथ, वारकरी, ग्रंथ, ज्ञानेश्वरी, मंत्र, राम कृष्ण हरी आणि संत ज्ञानोबा तुकाराम. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही बुवा. आणि यांच्याशी अनन्य राहणं, यांच्याशी मरेपर्यंत एकनिष्ठ राहणं, त्यांचीच उपासना करून आत्मकल्याण साधणं, याला म्हणतात अनन्यता. अन्याश्रयानाम त्यागो. इतर जसं ज्ञानोबरांनी 9व्या अध्यायात फार गोड उदाहरण दिलंय बघा. आकाशातून निघालेला पावसाचा थेंब, आकाशातून एकदा तो सुटला, आकाशातून जमिनीकडे निघाला का आकाशातून निघून जमिनीपर्यंत पोहोचेपर्यंत तो थेंब दुसऱ्या कोणत्या आश्रयाची अपेक्षा करीत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी भक्ती कैची, पर्जन्याची सुटिका जैशी, जी धरा वाचून अनारशी गतीची नेणे. धरा वाचून अनारशी गतीच नेणे म्हणजे तो पावसाचा थेंब जमिनीशिवाय दुसऱ्या आश्रयाची अपेक्षा करीत नाही. तसं एका पांडुरंगाशिवाय नामदेव महाराज म्हणतात, आत्मकल्याणाकरता आम्ही दुसरी कोणाची अपेक्षा करणारच नाही. याला म्हणतात दृढता, एकनिष्ठता, एकविधता, अनन्यता. विठ्ठल. आता ऐका, अनेक भक्तांच्या अनन्यतेकरता उदाहरणे. आता 8:15 वाजले, वेळ आपल्याकडे थोडा आहे, म्हणून मी फक्त नामदेवरायाच्या संबंधात अनन्यतेचा भाव सांगतो तुम्हाला. एवढी एकनिष्ठता, एवढी एकविधता असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. काय झालं, प्रसंग असा आहे. एक दिवशी ज्ञानोबारायांच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. ऐका ऐका, बोलू नका. कीर्तन ऐका, कीर्तन ऐका. गप्पा तर काय तुम्हाला नंतर खाता खाता मारता येतील का? आत्ताच मारल्या पाहिजे? टाइमच आहे का? आत्ताचा टाइम आहे का गप्पा मारायला? विठ्ठल विठ्ठल. बाई, तुम्हाला अजून माणूस म्हटला की त्याला एवढी तरी अक्कल पाहिजे का मी कुठं बसलोय, इथं काय चाललं आणि इथं माझं कर्तव्य काय, इतकं त्याला कळालं पाहिजे. माणूस म्हटला की त्याला एवढं कळालंच पाहिजे इथं काय चाललं आणि आपण कसं राहिलं पाहिजे. आणि हे ज्याला कळत नसल तर त्याला माणूस तरी काय म्हणून उपयोग आहे. विठ्ठल विठ्ठल. काय जनार्दन महाराज कीर्तनाला आले का पंक्तीला? 8:15 आले म्हणजे नेमकं काय मानायचं आम्ही? विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांच्या मनात एकदा विचार आला. काय विचार आला? ज्ञानोबारायांना असं वाटलं, भारत भ्रमण करावं, जीवाला, ऐका, जीवाला स्नानादिकांनी पवित्र करणारे जेवढे तीर्थ आहे तेवढ्या तीर्थांची यात्रा करावी आणि सगळे तीर्थ डोळे भरून पाहावी. असा विचार मनात आला. कोणाच्या? ज्ञानराज माऊलींच्या. ज्ञानोबारायांच्या मनात विचार आला. पण ज्ञानोबारायांनी एक विचार असा केला परत,
या प्रवासामध्ये एकटं जाण्यापेक्षा सोबत कोणाला तरी ठेवावं. एकटं काही जाऊ नये, सोबत कोणीतरी असलं पाहिजे. पण ज्ञानोबाराय पुन्हा विचार करायला लागले, संगत करायची, सोबत घ्यायची, तो सोबत कोण घ्यावं, कोणाला सोबत घ्यावं, कोणाच्या संगतीत तीर्थयात्रा करावी. आणि मग बऱ्याच वेळांनी ज्ञानोबारायांच्या डोळ्यापुढं नामदेवरायांचा चेहरा आला आणि ज्ञानोबारायांचा विचार निश्चित झाला का नामदेवरायाच्या समवेत नामदेव महाराजांना घेऊन आपण तीर्थयात्रा करावी. आणि असा फिक्स विचार झाल्यानंतर ज्ञानोबाराय आळंदीहून निघाले, पंढरपूरला आले आणि पहिले नामदेव महाराजांची ज्ञानोबारायांनी भेट घेतली. नामदेव महाराज पहिले नामदेवरायाला भेटले, आलिंगन झालं. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, आलिंगन दिलं. नंतर पायाचं चरण स्पर्श ज्ञानोबारायांनी, कारण नामदेवराय वयाने ज्येष्ठ होते, नामदेवराय वयाने मोठे होते. ज्ञानेश्वर महाराज वयाने नामदेवरायाच्या मनाने खूप लहान होते. आणि एकटे ज्ञानोबाराय नाही, निवृत्तीनाथ दादा सहित हे सगळे भावांड नामदेवरायाचा ज्येष्ठपणा मान्य करीत होते. कधी एकत्र आले तर निवृत्तीनाथ महाराज, निवृत्ती, एक मिनिट ऐका, निवृत्ती मुळात त्यांचं नाव काय, निवृत्ती. निवृत्ती या नावातच अर्थ असा आहे का जो महात्मा आयुष्यभर कधी प्रवृत्तीवर आलाच नाही, प्रवृत्तीचा स्पर्श ज्याच्या वृत्तीला झालाच नाही, त्याचं नाव आहे निवृत्ती. विठ्ठल काय वर्णन आहे, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. आणि अशी निवृत्त स्थिती असलेले निवृत्तीनाथ महाराज, पण नामदेव महाराज समोर येतील तेव्हा प्रवृत्तीवर येत आणि त्यांच्या चरणाला स्पर्श करत. सोपान काका हे बरं चरण स्पर्श करत. ज्ञानेश्वर महाराज एकदाचाच फक्त असा प्रसंग झाला, हे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, ही नरहरी महाराज, ही सगळी संत मांडियाळी होती. नामदेव महाराज तिथं आले. सगळ्यांनी कारण नामदेवरायाचा ज्येष्ठपणा सगळे मानत होते म्हणून सगळ्यांनी नामदेवरायाचं दर्शन घेतलं. पण एक गोष्ट आहे काय, नामदेवरायाच्या समवयस्क होते, नामदेवरायाचे समवयस्क होते गोरोबा काका, सावता महाराज, हे जे होते ना शेना महाराज, हे नामदेवरायाचे समवयस्क होते. आणि समवयस्क जे असतात त्यांनी एकामेकाचा चरण स्पर्श करावा लागतो. नामदेव महाराजांच्या पायावर सगळे वाकले, पण नामदेव महाराज कोणाच्याच पायाला वाकले नाही. ते मुक्ताईने पाहिलं आणि मुक्ताईला काही ते भावलं नाही, म्हणून मुक्ताबाई काही पाया पडली नाही. सगळे पाया पडले, पण मुक्ताबाई नामदेव महाराजांच्या पाया पडलीच नाही. तर निवृत्तीनाथ दादानी मुक्ते अगं नामदेव महाराज येते, पांडुरंगाचे प्रेम भांडारी येते, पांडुरंग जेवण करतो त्यांच्या हाताने, अगं दर्शन घे. मुक्ताबाई म्हटली तुम्हीच आणखी 2 वेळा दर्शन घ्या, मी नाही पाया पडणार. मुक्ताबाई म्हणजे लवंगी मिरची, लवंगी म्हणजे कोल्हापुरी म्हणजे ज्वाला. ती आताची काकडी मिरची नाही, किती ग ती ज्वाला. मुक्ताबाई तो दादा तुम्ही त्याच्या 50 वेळा पाया पडा, मी नामदेव रायाबद्दल बोलती. ती म्हटली दादा तुम्ही 1 मिनिट विचार करा, जाऊ द्या, आपण लहान आहे, पण बाकीचे त्यांच्या वयाचे बाकीचे संत आहे ना, अरे ते पाया पडले तर यांनी त्यांच्या पाया पडायला पाहिजे का नाही. आणि तुम्ही म्हणता हा कायम देवाच्या शेजारी राहतो. आणि 1 मिनिट ऐका, कायम पांडुरंगाच्या शेजारी राहून जर जे याचा अहंकार जात नसेल तर याच्या पाया पडायचं कसं कर. मी नाही बोलू अहंकार नाही गेला,
त्यातलं उदाहरण आहे. एरवी नामदेवरायाचा सन्मान सगळे करत होते. ज्ञानोबारायांनी नामदेवरायाचं चरण स्पर्श केला, आलिंगन दिलं, उराउरी भेट झाली. नामदेव महाराज ज्ञानोबाराय नामदेवरायाला म्हटले, नामदेवा म्हटले काय, फार महत्वाचा विचार घेऊन आलो बघा. काय? माझ्या मनात विचार आला, भक्तराज आहे तुम्ही नामदेवा. ज्ञानोबाराय बोलतात, बरं माझ्या मनात विचार आला. विठ्ठल विठ्ठल बोला ना ज्ञानोबाराय, काय आलं मनात? भूतळाचे तीर्थ पहावे नयनी, ऐशे आर्तमणी भक्तराया. हे नामदेवा, हे भक्तराया, भूतळाचे तीर्थ नयनी पहावे, ऐशे आर्तमणी भक्तराया. तीर्थयात्रा करावी आणि सगळे तीर्थ पाहावे अशी माझ्या मनात इच्छा आहे. नामदेवराव म्हटले, वा वा वा, छान छान छान, गोड गोड गोड, खूप चांगला विचार आहे, जावा तीर्थयात्रेला जायचं ना. ज्ञानोबारे म्हटले, जावा नाही, मग तुम्ही यावा. तुम्ही यावं म्हणजे अहो, तुम्हाला न्यायला आलोय आळंद देऊन. तीर्थयात्रा करायची तर तुमच्या समवेत करायची, तुमच्या संगतीत करायची म्हणून. पण आता तुम्हाला दुसरी एक बाजू सांगतो, काय गंमत झाली होती. काय देवाचं ऐका बरं का, पांडुरंगाचं नामदेव महाराजांचं कालच दोघांमध्ये असं ठरलं होतं. काय देवाची नामदेवरायाची देवाविषयी एवढी अनन्यता होती, एवढी खरंच अनन्यता चिंतन करण्यासारखी. काय ऐका महाराज, नामदेव महाराज एक सेकंद दिसले नाही तर पांडुरंगाला बेचैन व्हायचं, अस्वस्थ व्हायचं, कासावीस व्हायचं, तगमग तगमग करायचं. त्याला ते जसं आपल्याला पप्प्याची आई दिसली नाही, दम निघत नाही ना. कुठे गेली ती, गेली भिशीला, कुठे गेली, आपल्याला दम निघतो का? दम निघत नाही ना. तसाच प्रकार नामदेवराय एक सेकंद दिसले नाही, जगाचा बाप, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान बेचैन व्हायचा, असं अस्वस्थ व्हाय. आणि एक मिनिट ऐका, देवालाच तसं होत होतं असं नाही. मग देवाला सुद्धा नामदेवरायाचं तसंच होत. नामदेवरायाला सुद्धा पांडुरंग एक सेकंद दिसला नाही तर नामदेवराय कासावीस व्हायचे. तुका म्हणे, येथे पिशे आणि तेथे तैसे असेल. देवाची जी मानसिक अवस्था तीच नामदेव, याला अनन्यता म्हणतात. ही अनन्यता खूप चिंतनीय आहे. नामदेवरायाची अनन्यता आहे ती. नामदेवराय कासावीस होत आणि म्हणून भगवान म्हटले, नामा नामा. काय, अरे तू दिसला नाही ना बुवा, मला उभं वारच होत. नामदेवराय म्हटले, ती येड्या, तुझंच तसं आहे असं नाही. मग देव, अरे माझं तसंच आहे ना, मलाही करमत नाही. आणि मग दोघांमध्ये करार ठरला. दोघांमध्ये करार काय ठरला? भगवान म्हटले, नामदेवा, आता तू मला सोडून एक सेकंद राहायचं नाही, मी तुला सोडून एक सेकंद राहायचं नाही. आपण एकामेकाला सेकंदभर सुद्धा विसंबायचं नाही, एकामेकापासून बाजूला जायचं नाही. तुका म्हणे, आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत, येर येरा विसंबत नाही. विसरायचं, बाजूलाच जायचं नाही, बस. त्याच्यामुळे बेचैनी होणार नाही. दोघांमध्ये फिक्स ठरलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्ञानोबाराय आले, म्हटले आपल्याला तीर्थयात्रेला जायचं, सगळ्या भारतभर फिरायचं, पायी तीर्थयात्रा करायची. किती वर्ष लागतील तपास नाही, पण आपल्याला नामदेवा तीर्थयात्रेला जायचं. नामदेवरायांनी सांगितलं, माऊली एक मिनिट ऐका. काय, ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तीर्थयात्रा करायची, वाईट काय नाही, वावगं काय नाही, चांगलंच आहे. पण माझा भाव ऐका. काय, माझी काशी म्हणजे पंढरपूर आहे, माझी द्वारका म्हणजे पंढरपूर आहे, माझा केदारनाथ म्हणजे पंढरपूर आहे, माझं बद्रिका धाम म्हणजे पंढरपूर आहे, माझे चारी धाम पंढरपूर आहे, माझे 7 मोक्षपुऱ्या म्हणजे पंढरपूर आहे, माझे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे पंढरपूर आहे, माझे 8 अष्टविनायक म्हणजे पंढरपूर आहे. सगळे तीर्थ म्हणजे माझं पंढरपूर आहे. पंढरी सोडून मला महत्वाचं काहीच नाही. विठ्ठल आणि त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट सांगतो, तुम्हाला वाटत असेल ही पितृगयान, मातृगयान, द्वारकान, काशीन, आमकन ढमकन टमकन, तुम्हाला भूषण त्याचं वाटत असेल, पण मी सांगतो तुम्हाला, वाराणसी गया, पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या, परिणय तुका. अरे ते पंढरीच्या तुलनेला ते तीर्थ येऊच शकत नाही. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे.
ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे, असं नाहीच कुठं. नामदेवराय बोलतात ज्ञानोबारायांना. आणि त्याच्यामुळं माझं सार सर्वस्व पंढरपूर आणि पांडुरंग आहे. विठ्ठल. अरे नामदेवराय म्हटले काय तुम्हाला पांडुरंगाचा आणि पंढरीचा महिमा सांगू, खरं सांगू काय. अरे त्या यात्रा किती वेळा करा आणि पंढरी एकदाच करा, झालं काम. विठ्ठल विठ्ठल. मोक्षाचे तीर्थ वाराणसी, पितृऋण गया नाशी, पण उधार नाही पंढरीशी. पायापाशी विठोबाच्या, पायापाशी विठोबाच्या. अरे गया कधी पितृण संपवती आपल्याला कळतही नाही, काशी कधी मोक्ष देती, मेल्यावर कोण राहत पाहिला. विष्णुपद गाया राम धाम काशिया, विष्णुपद गया, विष्णुपद गया राम धाम काशी, अवघे पाया पासी विठोबाच्या, अवघे पाया पासी विष्णुपद सगळं विष्णुपद गया, राम नाम काशी, सगळं विठोबाच्या पाया, अवघे पायापाशी विठोबाच्या. मला नाही यायचं ज्ञानोबाराय, तुम्ही जा, माफ करा, मी तुमच्या सोबत. मग ज्ञानोबारायांनी विचार केला यांच्या नादी लागून वेळ घालवण्यापेक्षा आपण असं करू, येड ऑफिसला जाऊ, डायरेक्ट वरच तक्रार करू, वरून दट्ट्या लावू. दट्ट्या कधी वरूनच लावलेला बरा राहतो, खालचे वटणीवर येतात, सरळ होतात खालचे, वरून दट्ट्या लावू. मग ज्ञानोबाराय डायरेक्ट पांडुरंगापाशी गाभाऱ्यात गेले. नामदेवराय माऊलीच्या मागच गाभाऱ्यात आले. अरे ज्ञानोबारायला पाहिलं, देवाला आनंद झाला. बोला ज्ञानोबाराय काय. म्हटले देवा संपूर्ण तीर्थांची यात्रा करावी असं माझ्या मनात आलं. वा माऊली छान, चांगलंय. मग जायचंय तीर्थयात्रेला. हो जा जा खुशाल. म्हटलं पण एकटा नाही जाऊ शकत. मग नामदेवरायाला सोबत न्यावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून आलो देवा, नामदेवरायाला सोबत न्यावं. आणि ऐका, ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला जेव्हा म्हटले का नामदेवरायाला तीर्थयात्रेकरता माझ्या सोबत न्यायचंय म्हणून आलो, तर देव एकदम भावविभोर झाला आणि देव म्हटलं असं का, घेऊन जा. नामदेव महाराज देवाच्या तोंडाकडेच पाहत राहील. नामदेव महाराज तू वारं पाहून पॅनल बदली तो. अरे हा तू उड्या मारितो. काल आपल्या दोघांचं काय ठरलं, एकामेकाला सोडून सेकंदभर राहायचं नाही. कालच ठरलं ना, अजून 24 तास पूर्ण झाले का. आपल्या दोघांचं कालच काय ठरलं देवा, एकामेकाला सोडून राहायचं नाही. आणि आता ज्ञानोबाराय मागणी करायला आले आणि तू खुशाल म्हणतो घेऊन जा. ऐका बरं का, भगवान नामदेवरायाला काय बोलले ऐका बरं का. काय पांडुरंग परमात्मा नामदेवाला म्हटले नामा नामा. म्हणजे काय बाबा, आपलं काय जे ठरलं ते आड्याला टांगून ठेव. नामदेवराय म्हटले म्हणजे, अरे तुझ्या संगतीची इच्छा कोण करतं त्यांच्या अधिकाराचा विचार कर. हसोनी पंढरीनाथ पाहिना हसोनी पंढरीनाथ पाहिना हसोनी पंढरीनाथ पाहिना
देवाला म्हटले, देवा अरे कालच आपलं ठरलं ना, विसरला का? अन्न ध्यानात काय एकामेकाला सोडून नामदेवराय असं म्हटल्यावर देवाला हसू आलं. आता वास्तविक देवाचं हसणं आहे ना, वास्तविक देवाचं हसणं ही नामदेव महाराजांची उपेक्षा नव्हती, पण नामदेव महाराज वेगळ्या विचाराच्या मनस्थितीत होते म्हणून देवाचं हसणं नामदेवरायाच्या जिवारी लागलं. तो उपास केला देवानी माझा असं नामदेवरायाला वाटलं. पण भगवंतानी हसले देव आणि हसून या देव पाहे नाम्याकडे, हसून या देव पाहे नाम्याकडे. आणि मग नामदेवरायाला वाटलं देवानी उपहास केला आपला, पण भगवान म्हटले, नामा तुझं किती मोठं भाग्य आहे रे, केवढा भाग्यवान आहे रे तू. म्हणे नवल केवढे भाग्य तुझे. नामदेवराय म्हटलं काय भाग्य? अरे बाबा विचार कर, संगतीची इच्छा कोण करतं? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा, संगतीचा आदर करीत असे, पण कोण करीत असे? प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. नामा कधी कधी काय असतं तुम्हाला एक सांगतो, ऐकाव ऐका, व्यवहार सांगतो. व्यवहार 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 काय असतं? आपलं काय ठरलं त्याला महत्व नसतं. ऐका ना, आपलं ऐक ना, आपलं काय ठरलं गप बसायचं ठरलं ना रे आपलं पहिल्यापासून, मन त्याला महत्व नसतं. मी व्यवहार सांगतो तुम्हाला. कधी कधी आपलं काय ठरलं त्याला महत्व नसतं. मग समोर व्यक्ती कोण आहे त्याच्यावर निर्णय घ्यावा लागतो. येस किंवा नो समोरच्या माणसावर अवलंबून आहे. आपलं काही ठरू द्या, पण समोर व्यक्ती आली ना, वेळेवर निर्णय बदलावा लागतो. विठ्ठला विठ्ठला. आता समजा संपतराव 25 वर्ष नामदेव महाराज पुण्यतिथीचं आपण कीर्तन करतो, आणि आता 25व्या वर्षी तारीख घेतली, मी कीर्तनाला आलो आणि माझ्या आधी जर बाबा महाराज सातारकर येऊन बसले, निर्णय बदलावा लागेल का नाही? बोला ना. हा व्यक्तीवर आवलं. कोणती पण गोष्ट समोर व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीवर निर्णय आवलं. जाऊ द्या, त्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला आणखी सोपं काय, एका सासूरवासनीच्या विरोधात तिच्या सासरी एक मीटिंग झाली, बैठक झाली, तातडीची मीटिंग लावली बरं का. 4 भाऊ, 4 भावांच्या बायका, 2 बहिणी बरं का, आणि आई आणि वडील एवढा त्यांचा परिवार. सासूनी तातडीची मीटिंग लावली आणि मीटिंग लावली तर सगळे सभासद घरातले त्या मीटिंगला हजर झाले. सासरा आला, दीर आला, भाया आला, दुसरा दीर आला, नवरा आला, जावा आल्या, नंदा आल्या, सगळेजण बसले, सगळेजण असे बसले. आता ती मीटिंग बसली. आता त्या ऐकाव, जाऊ दे, काही बायांनी ते लहान पोरं आहे तिकडं, ते पोरं तिकडं बा ते याच्यावर येते कशा काय तिकडं खेळणी आहे का काय ती, बरोबर, जाऊ दे, काय लई लांब येते, आउट ऑफ रेंज येते काय आहे की नाही. आता 1 मिनिट ऐका, अशी मीटिंग बरं, त्या बैठकीमध्ये अध्यक्ष कोण असेल हे तर तुमच्या ध्यानात येईल का मलाच सांगावं लागेल. घरात मीटिंग बसली, अध्यक्ष कोण असेल? नाही नाही, काय माणसं आहे तुम्ही? अध्यक्ष, अहो अध्यक्ष म्हणजे सासूबाई, दुसरं कोण अध्यक्ष? कारण सासू म्हणजे घराचं सुप्रीम कोर्ट, सासरा म्हणजे हाय कोर्ट. सासरा हाय कोर्ट पण सासू सुप्रीम कोर्ट. काय फरक आहे? हाय कोर्टाच्या निकालावर अपील करता येतं, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अपील करता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा नो अपील राहतो. कधी कधी हाय कोर्टाला सुद्धा सुप्रीम कोर्टाचं ऐकावं लागत. हमें मंजूर है, हमें मंजूर है. हो कधी नाही, ऐकावंच लागतं. हा, सासूबाई म्हटली जी तातडीची आपण बैठक घेतली, नो विषय फार महत्वाचा गंभीर आहे, बोला ना. 8 दिवसावर दिवाळी आली बरोबर, आपली 4 नंबरची सून बेबी, तिच्या 3 वर्ष झाले बरोबर. तर माझं म्हणणं ऐका, काय या दिवाळीला बेबीला तिच्या माहेर राहून
कोणी मुराळी न्यायला आला तरी तिला पाठवायचं नाही. नाही म्हणजे नाही, माझं फिक्स ठरलं. तर तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं सांगा. कोणी जागीरदार येऊ दे, तिचा बाप येऊ दे, नाही तर चुलता येऊ दे, मामा येऊ दे, नाही तर मावसा येऊ दे, मावसा येऊ दे, नाही तर काका येऊ दे, भाऊ येऊ दे, नाही तर बाबूराव येऊ दे, कोणी येऊ दे, तिला या दिवाळीला माहेरी पाठवायचं नाही असं मी ठरवलं. तर तुमचं काय मत आहे? आता त्यांच्या पुढं कोणी बोलत असतं का? ते म्हटले आम्हाला मंजूर आहे. हो 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 हो, मान्य मान्य. आणि ठरलं बुवा, सगळ्या घरादाराचं 100% ठरलं. कोणी मुराळे आला तर बेबीला पाठवायचं. पण काय असतं तुम्हाला सांगतो, कधी कधी योगायोग राहतात. योगायोग काय, त्या बेबीचा सक्का मामा मुंबईमध्ये खराखुरा हायकोर्टाचा जज. एक दिवस 6 वाजता कोर्ट सुटलं, मामा त्याच्या यंपला गाडीत मागं बसला, तो साहेब जज साहेब, आणि चालली होती कोर्टातून गाडी बंगल्यावर. तर चालू गाडीमध्ये त्या साहेबाच्या मनात असं आलं का आपली भाची सिन्नर तालुक्यात माळवाडीला दिली, लग्न करून 3 वर्ष झाले, पुन्हा तिची निरोप नाही, बातमी नाही, पत्र नाही, चित्र नाही, SMS नाही, मेसेज नाही, चॅटिंग नाही, चुटिंग नाही, काय नाही. आणि ती भाची सुद्धा म्हणाल मामा एकदा लग्न लावून दिलं तर भाची मेली का जिवंत आहे पुन्हा पाहायला सुद्धा तयार नाही. असा मामा राहतो का? असा मामा, याच्यापेक्षा कंस मामा बरा, असा मामा राहतो का? त्याच्यामुळं मामाच्या मनात गाडीमध्ये असा विचार आला का दर दिवाळीला आपण माहेरवाशीन म्हणून आपल्या बहिणीला आणतो, तर यावर्षी दिवाळीला बहिणीच्या ऐवजी भाचीला आणू असं मामानी ठरवलं. काय, बहिणीला आणण्याऐवजी भाचीला आणू असं मामानी ठरवलं. पण आता 1 मिनिट ऐका, या गोष्टी एकट्या मामानी ठरवून चालतं का? मामीला विचारायला नको का? महत्वाचं काय, मॅडम महत्वाची आहे ना. मग आता ती फाईल मॅडमच्या टॅबलावर ठेवायची. घरी आलं का आपल्या मनात काय आलं ते मॅडमला सांगायचं, मॅडमच्या मनात काय ते पाहायचं. मॅडम जर ॲग्री झाली, मॅडम जर तयार झाली तर बहिणीच्या ऐवजी भाचीला आणायचं. साहेब घरी आला, गाडी दारात आली, मॅडमही मूडमध्येच होती, एकदम प्रसन्न होती, अशी तुर फाटकापर्यंत गेली, साहेबाची बॅग बिग घेतली. साहेबांनी पाहिलं वातावरण प्रसन्न आहे, मूड एकदम फ्रेश आहे. आणि काय, तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला, कधी पण घरामध्ये लक्षात घ्या, ऐकू राहिले ना? ऐका ना मग काय सांगतो ना. घरामध्ये बायकोजवळ कधी पण बहिणीचं आणि भाच्याचं बोलायचं असलं तर तिचा मूड पाहून, तिचा मूड जर फ्रेश असला तर बहिणीच्या आणि भाच्यांच्या गोष्टी काढायच्या, आणि तिचा मूड जर नसला तर मग बहिणीचं आणि भाच्याचं नाही बोलायचं, मग दुसरंच बोलायचं. चपात्या लाटून देऊ का भाजून घेऊ, मी काय करू, असं बोलायचं. तिचा मूड, पण मॅडम प्रसन्न होती. त्यांनी लगेच चालताच मॅडमला म्हटलं, ऐकलं का, ते काय माझ्या मनात आलं ना, ते बोला काय. ती म्हणतो म्हणे माझ्या मनात आलं दर दिवाळीला आपण बहिणीला माहेरवाशी म्हणून आणतो, तर या दिवाळीला बहिणीच्या ऐवजी माझी भाची ती माळवाडीला दिलेली ती जर आणली तर चालेल का? आता मॅडम साहेबापेक्षा हुशार, मॅडम सगळ्यांच्याच मॅडम साहेबापेक्षा हुशारच राहतात. नाही इथं काय अपवाद नाही, सगळ्या मॅडम साहेब. कारण तुम्ही 1 मिनिट, भरल्या घरातून एकटा नवरा उपटून पळती, हुशारीशिवाय जमतं काही? बोला नाही, हुशारीशिवाय का? एका चुलीची 4 चुली करणं हे माठ्याबाईचं काम आहे का? होई हुशारीशिवाय जमतं का? मॅडम साहेबापेक्षा हुशार. मॅडम म्हटली, मॅडमनी विचार काय केला, नंदापेक्षा भाची का वाबरी का? भाचीला घरकामात कसं वापरता येतं, रुबाब करता येतो, तसा रुबाब नंदावर करता येत नाही. भाचीला म्हणता येतं, मी आतली फरची पुसते, तुम्ही बाहेरची पुसा, मी साबण लावून देते, तुम्ही घसरे मारा, मी घासून देते, तुम्ही धुवून घ्या, मी कणिक मळते, तुम्ही लसूण सोला. हे भाचीला असं घरकामात वापरता येतं. पण असा रुबाब भाऊजाईला नंदावर करता येईल का? आणि भाऊजाईनी जर असा रुबाब नंदावर केला तर ननन किती आनंद करील, सगळ्या दिवाळीचा शिमगा करून ठेवील ना ती. मॅडमने विचार केला,
मॅडमने विचार केला नंदापेक्षा भाची कधी बरी. ती म्हणे अहो खुशाल जा, उद्याच जा, लगेच जा, पहिला आणा. 4 दिवस नाही, चांगले 8-10 दिवस आणा. आराम करील, गोडधोड खाईल, आराम होईल, मुंबई पाहिल, फटाके फोडील, जीवाची मुंबई होईल. घेऊन या तिला, घेऊन. आणि मग काय मॅडमची परवानगी मिळाली. दिवाळीच्या तोंडावर जो रविवार पडला त्या रविवारी साहेबांनी जेव्हा यंपाला कार काढली समृद्धी हायवेनी, आणि महाराज या घोटीच्या पुढं असा बनवलाय तो जबरदस्त. इकडं नागपूरपर्यंत नाही असा, पण घोटीच्या पुढं समृद्धीचे बोगदे. हा माणसाला असं वाटतं आपण स्वर्गातच आलो का काय. मला तर तो शेवटचा बोगदा संपूच नाही असं वाटत होतं. क्या बात, क्या बात. आज जेव्हा साहेबाची यंपाला कार निघाली, पॉंग 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 पॉंग, डायरेक्ट माळवाडीत गाडी, बेबीच्या सासऱ्याच्या अंगणात गाडी. आणि साहेबाची गाडी दारात पाहिली, बेबीचा सासरा, बेबीचा नवरा, बेबीचा बाया, बेबीचे दीर, तो त्याच्या पुढं बेडशीट बदल रे, नवीन बेडशीट टाक रे, उशीच गावर बदल रे, तक्क्याची खोळ बदल रे, आमकं कर रे, साबणाची वडी आण रे, नवीन साबण आण रे, पाणी गरम कर रे, पाठ बाहेर मान रे, नवा टावेल काढ रे, आमकं कर रे, डमकं कर रे, कापीची वडी आहे का पाय रे, दुधाची पिशवी आण रे, कांद्याची पोहे आण रे. तो त्याच्या पुढं तो नुसते त्याचे एकामेकाच्या पुढं. अहो तो येतो जाऊ द्या, पण तो सासरा होता आणि सासरा तो भानावरच राहिला नाही. त्या सासऱ्याला भानच राहिलं नाही, त्याचं पार भानच गेलं. तो डायरेक्ट वाटेच्या बाहेर उतरला, गाडीपाशी गेला. साहेब तुम्ही साहेब तुम्ही आमच्या घरी. त्याला भानच राहिलं. साहेब गाडीतून उतरले. बेबीच्या सासऱ्याला म्हटले थांबा, गडबड नका करू, गडबडू नका. तो साहेब तुम्ही. साहेब म्हटलं अहो सांग. ते वरती आले, हातपाय धुतले, पलंगावर जाऊन बसले. बेबीचा सासरा अशा जोडून, साहेब तुम्ही आमच्या घरी कसं काय येणं केलं. साहेब म्हटले अहो काय नाही, गडबडू नका, 1 मिनिट ऐका. तो साहेब तू आले कश का. ते म्हणे अहो तुमची 4 नंबरची सून आहे ना, माझी भाची बेबी. सासरा म्हटला हा 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 आहे ना साहेब. बेबीचं काय. ते म्हटले बेबीचं काही नाही, तिला दिवाळीला माहेरी नेण्याकरता मी मुराळे आलो. सासरा म्हटला असं का, घेऊन जा. नवऱ्याचं पाहुण्याला घेऊन जा हे सांगणं. किचन रूम मध्ये सासूबाईने ऐकलं. ती गॅस वाट्या पुढे उभी होती. नवऱ्याचं बैठकीतलं त्या पाहुण्याला बेबीला घेऊन जा हे बोलणं सासूनी गॅस वाट्या पुढं ऐकलं. आणि सासूचं टेम्परेचर गोइंग टू 90. लाल डोळे केले. दान 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 पाय आपटायला लागली. अहो महाराज तिने स्वयंपाकघरात इतके पाय आपटले 2-4 फडच्या फोडल्या. पाहता काय तोंडाकडे माझ्या 2-4 फडच्या फोडल्या तिने. दान 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 दान. आता बैठकीमध्ये अनुसंधान करण्याकरता किचन रूमची जी भिंत होती त्या भिंतीमध्ये असं कोणाडं होतं, असं कोणाडं. आणि त्या कोणाड्यातून बैठकीत अनुसंधान केलं जायचं माणसाची. ती त्या कोणाड्यापाशी आली तर नवऱ्याची पाठ त्या भिंतीकडं, तोंड पाहुण्याकडं. आणि ती त्या कोणाड्यामध्ये तोंड घालून नवऱ्याला शुक 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 शुक. आता तुम्ही मला 1 मिनिट सांगा, एवढा गडबडलेला तो त्याला शुकन साक कळत असतं का. शेवटी ती म्हणे बाब्याचे बाप. बाबे तिचा आवाज ऐकलो रे आणि मागं पाहिलं त्या कोणाड्याकडं. ती कोणाड्यामध्ये तोंड घालून तो डायरेक्ट ती म्हणे मध्ये या मध्ये. हा डायरेक्ट मध्ये गेला. तिला म्हटलं काय ग काय अगं काय. ते म्हणे काय म्हणजे काय चाललं वर तोंड करून. काल आपलं बैठकीमध्ये काय ठरलं, कोणी जागीरदार आला तर बेबीला पाठवायचं नाही, आणि तुमचं काय चाललं वर तोंड करून घेऊन जा. तेव्हा नवरा बायकोला म्हणतो आपलं काय ठरलं ते आड्याला टांगून ठेव, तिला न्यायला मुराळी कोण आलं त्याचा विचार कर. जज 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 हायकोर्टाचा तो काही पांडुरंग महाराजगिरी नाही. गोसाई कसा लाताळता येतो. जज जज
आता मी थांबतो. मी तुम्हाला का बोललो, आपलं काय ठरलं त्याला महत्व नाही, समोर व्यक्ती कोण आहे त्याच्यावर निर्णय अवलंबून ठेवावा लागतो. हा विषय महत्वाचा आहे. नामदेव रायाला भगवान म्हटले, नामा आपलं काय ठरलं त्या आड्याला टांगून ठेव. कोण संगतीचा आदर इच्छा करतं विचार कर, जावं लागेल तुला. आणि मी नामदेव महाराजांची दृढता, एकनिष्ठता, अनन्यता याच्याकरता सांगतो. नामदेव महाराज शेवटी नाईलाज झाला, ज्ञानोबारायांच्या बरोबर जायला तयार झाले. तर त्यावेळी निघतानी, ज्ञानोबारायांच्या बरोबर निघतानी डोळे डबडबले, साश्रू नयनांनी पांडुरंगाचा निरोप घेतानी नामदेव महाराज म्हटले, देवा ऐक, इच्छा नाही माझी, पण तुझी आज्ञा व्हायला नको म्हणून, तुझा मान ठेवायचा म्हणून ज्ञानोबारायांबरोबर तीर्थयात्रेला जातो. पण पांडुरंगा ऐक, काय सगळ्या तीर्थांना जाणार, सगळ्या क्षेत्रांची यात्रा करणार, प्रत्येक तीर्थाचं स्नान करणार, सगळ्या क्षेत्राच्या प्रदक्षिणा करणार, सगळ्या क्षेत्रातल्या मंदिरात जाणार, गाभाऱ्यापर्यंत जाणार. पण ज्या देवाचे विटेवरती समपाय नसतील आणि ज्याचे कटेवरती हात नसतील तर त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. याला म्हणतात अनन्यता, याला म्हणतात एकविधता, याला म्हणतात दृढता. विठ्ठल कटेवरी दर्शन, याला म्हणतात अनन्यता. आणि अशी उपासनेच्या बाबतीमध्ये आपली दृढता, निश्चयात्मक भाव नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर प्रगट करतात. नामदेव महाराज म्हणतात, देवा उपासना करण्याकरता मी माझ्या चित्तामध्ये तुझे पाय दृढ धारण केले. आता ते चित्तात धारण केले, ते केले. आता जीवनामध्ये काहीही प्रसंग निर्माण झाला तरी ते तुझे चरण मी सोडणार नाही, हा माझा दृढ निश्चय आहे. विठ्ठल महाराज गंधमादनाला मरायची वेळ आली. कुंभकर्णाने त्याला जेव्हा मुठीमध्ये दाबला, कासावीस झाला. कुंभकर्ण त्याला म्हटला, रावणाचा म्हण तुला जीवन दान देतो. तू रावणाचा म्हण, मी रावणाचा आहे, तुला सोडून देतो. गंधमादनाने सांगितलं, नाही, मरून जाईल पण मी रामाचा म्हणूनच मरेल, मी रावणाचा म्हणणार नाही. प्राणावर बेतली महाराज. त्यांनी दाबला, पुन्हा कासावीस झाला, कंठात प्राण आला. बोल गंधमादना, रावणाचा म्हण सोडतो. तो म्हटला, नाही, मी रावणाचा म्हणणारच नाही. कुंभकर्ण शेवटी त्याला म्हटला, मारीन मी तुला, जीव घेईल तुझा. त्यावेळी गंधमादनाच्या मुखात निर्वाणीचा उद्गार फार गोड आहे बुवा. काय बोलला गंधमादन? गंधमादन कुंभकर्णाला म्हटला, लक्षात ठेव, अरे तू कोण मारणारा, मी कोण मारणारा? तू काय मारू शकतो, मी काय मरतो, तू ज्याच्याने. एक ऐकून ठेव, काय, राम मरे जब हम मरे, मरे हमारी बलाई, हम तो अविनाश के पोगंडे, किसे मरे ना मारे जाय. आणि कोणी मारलं मग मेलो असे इतके हलकट मरणारे आम्ही नाही. हम तो अविनाश के पोगंडे, किसे मरे ना मारे जाय. राम मरे, ज्या सृष्टीमध्ये माझा राम जिवंत आहे तोपर्यंत त्याचा सेवक गंधमादन हा जिवंतच आहे. मला काय बोलायचंय, प्राणावर बेतली तरी राम सोडला नाही. नामदेव महाराज म्हणतात, काही पण होऊ दे, काय जै हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मा गोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय,
परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला, न करी अनिकाचा. काही पण कसंही काही किती उलथपालत होऊ दे पांडुरंगा, सप्तसागर एकवट होती, जै हे विरोणी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रलय पावती, परी मी तुझाची सांगाती गा विठोबा, न करी अनिकाचा पांगिला. काही घडू दे, काहीही घडू दे, मी तुझा म्हणूनच जगणार, तुझा म्हणूनच मरणार, मी तुला सोडणार नाही. मरणांत प्रसंग आला तर नामदेव महाराज तेच बोलतात. नामदेव महाराज म्हणतात, देवा मरणांत जरी ओढवला तरी मी तुझ्या ठिकाणी दृढ राहणार, या निश्चयापासून ढळणार नाही. हे अभंगाचं पहिलं चरण. देह उपनिषदामध्ये एक वचन असं आहे, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. देहम वा पातयामी, देह पडायची वेळ आली तर देह जावो जावो, तो गेला तरी बेहत्तर, राहिला तरी बेहत्तर. देह जावो अथवा राहो, म्हणजे मरणांत प्रसंग आला तरी सुद्धा देवा उपासना करताना माझा दृढ भाव हा फक्त तुझ्या ठिकाणी पांडुरंगी दृढ भावो. आणि म्हणून काही झालं तरी चरण न सोडी सर्वथा.
देवा तुला माझं बोलणं अतिशोक्ती वाटत असेल का, मरायची पाळी आली तरी तुझ्याच ठिकाणी भाव ठेवून राहणार, तुझे पाय सोडणारच, हे माझं बोलणं देवा, नामदेवराय म्हणतात, हे माझं बोलणं देवा तुला अतिशोक्ती जर वाटत असेल आणि तुला पटत नसेल तर हे बाय तुझी शपथ घेऊन सांगतो, आन तुझी पंढरीनाथ. काय असतं, ही व्यवहारातली पद्धत आहे. आपलं बोलणं जेव्हा समोरच्याला पटत नाही, आपलं बोलणं जेव्हा समोरच्याला पटत नाही तेव्हा शपथ घेऊन सांगायची पद्धत आहे. शपथ घेतली का समोरचा डिल्ला पडतो, हा खरंय बुवा, मानून घेतो. त्याच्याकरता शपथ घेणं एक पटून देण्याची त्याला लय अरे एसटी स्टँडवर माझ्या देखत बोलत होते अजिबात गडबड करू नको, तू मध्ये लावालावी करू नको, त्यांचं तुला माहित नाही ते माझ्या विषयास. अरे आता तुला काय सांगू, माझ्या देखत बोल, तुम्ही अजिबात बोललो सांग, तुला ते माझ्या विषयी असं बोलू शकत नाही, त्यांचं माझं प्रेम वेगळं आहे, तू आमच्यात काढी टाकू नको. त्याच अरे बाबा मी तिथं प्रत्यक्ष हजर होतो, या डोळ्यांनी पाहिलं, या डोळ्यांनी, या कानाने ऐकलं, माझ्या देखत तो त्याला तोने अजिबात बोलू नको, ते माझ्या विषयाचं तोने आता काय करू. अरे बाबा मी ऐकलं ना, मी प्रत्यक्ष होतो ना, आम्ही तिघच होतो ना, आणि तो तुझं सगळं त्याला तो म्हटलं तरी तुला सांगतोय बाय गप राय, तो माझ्या विषयी असं बोलूच शकत नाही. शेवटी सांगणारा म्हटले बाय तुला पटत नाही ना, आईची शपथ, आईची शपथ. आणि आईची शपथ घेतल्यावर समोरचा डिल्ला पडला, तो हा एखाद्या वेळी सांगता येत नाही, फुटू शकतो. आणि काय आपल्या लोकांमध्ये एक अशी सांगतो बरं, पण एक अशी एखाद्या कीर्तनकाराच्या बरोबर, एखाद्या पखवाद्याच्या बरोबर, एखाद्या गायकाच्या बरोबर, एखाद्या कथेकाराच्या बरोबर 4-6 महिने फिरायचं आणि त्याचं याचं काही वाजलं का त्याचं जेवढं वाईट असेल ना तेवढीच टिमकी वाजूत फिरायचं, की त्याच्या बरोबर 6 महिने राहून त्याचं वाईट तेवढंच त्याला माहिती झालं आणि त्याचा चांगला एकही गुण याला माहीत नाही. हे विशेष पुन्हा कोणाच्या बरोबर राहू दे त्याचं वाईटच घेतो आणि त्याची दौंडी पिटून फिरतो. आपल्यामध्ये सवयच आहे. तर एखाद्या वेळी झालं असं, आता आईची शपथ घेतली, तू तरी कशाला खोटं बोलशील. म्हणजे मी का बोललो, शपथ घेणं हे समोरच्याला आपलं बोलणं मानायलाच लावणं ही व्यवहारातली पद्धत आहे. मी देह पडला तरी तुझ्या विषयीचा भाव सोडणार नाही, तुझे पाय सोडणार नाही. माझं बोलणं तुला अतिशोक्ती वाटत असेल तर देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, आन तुझी पंढरीनाथा. काहीच करणार नाही, तुझ्या जवळ राहणार आणि एकच तुझ्यावर अंतःकरणापासून हृदयापासून प्रेम करणार आणि तुझ्या नामाचा गजर करणार. वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. पण नामदेवराय म्हणतात, पांडुरंगा केशवराजा काय, तुझ्या ठिकाणी दृढ राहण्याचा, तुझे चरण न सोडण्याचा, सदैव तुझं नामस्मरण करण्याचा आणि हृदयापासून तुझ्यावर प्रेम करीत राहण्याचा हा जो संकल्प म्हणजे नियम मी केला, हा तुझ्या कृपेनं सिद्धीला जावा, एवढीच माझी तुला विनंती आहे. अभंगाच्या शेवटच्या
आण तुझी आण तुझे पंढरी नाथा आण तुझे श्री परमात्म्याची आशीम कृपा, अनेक अनेक साधू संतांचा कृपा आशीर्वाद, परमपूज्य गुरुवर्य श्रीमंत काशिकानंद स्वामी महाराज यांचं मार्गदर्शन, सत्प्रेरणा, फुलेनगर ग्रामवासीय आपण सर्व पुरुष भाविक, सर्व मायमावल्या माता भगिनी, गावातील सर्व युवा शक्ती तरुण मित्र, गावातील स्थानिक सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ फुलेनगर आणि सप्ताह समिती फुलेनगर या सर्वांच्या अनमोल सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज आणि संत शिरोमणी श्री संत सावता महाराज या संतद्वयाचा पुण्यतिथी उत्सव आणि या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्त ऐका संपन्न होणारा फुलेनगरचा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये, ऐश्वर्यामध्ये दिमागदार अशा प्रकारचा संपन्न होतो आहे। या उत्सवामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत नामदेव महाराज
यांच्या पुण्यतिथीच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा जी माझ्याकडे म्हणजे सुपूर्द करण्यात आली, त्याप्रमाणे आपण सर्वजण या धर्ममंडपामध्ये उपस्थित होऊन या ठिकाणी ही सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अभंगावर मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नियोजित संकल्पित वेळ आपला संपलेला आहे. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण महेश्वर महाराज भोगरे गुरुजी, आदरणीय श्री हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज खिलारी गुरुजी, त्याच्यानंतर आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायाच्या संगीत क्षेत्रामध्ये वैभव असलेली जी मंडळी आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण नागूनाना, आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण शांताराम महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण बद्री महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण रोशन महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण सुनील महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे खंडेरावजी पठाडे महाराज, ही सगळी मंडळी, त्या निमित्ताने मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण निलेश महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज, ही सगळी दिग्गज या आपल्या संप्रदायातली पंचक्रोशीमध्ये नित्य सेवा कार्य करणारी मंडळी सगळेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आणि गुरुजींच्या आणि नारायण महाराज खिलारी गुरुजींच्या विशेष उपस्थितीमध्ये आपला सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. 24 वर्षापूर्वी या अभंगाचा आम्ही कीर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे मला पहिलं जेव्हा नामदेव महाराज पुण्यतिथीचं कीर्तन दिलं तेव्हा मी जास्त असा पिकेल नव्हतो, जरा कच्चा होतो, म्हणजे हिरवट होतो. तेव्हा 24 वर्षापूर्वी मी आज सहज विचार केला, मी अभंग दुसरा तयार केलेला होता आजच्या चिंतनाकरता, पण परत आज सकाळपासून माझ्या मनात असा विचार आला. मी सकाळी मरळला काल्याच्या कीर्तनाला गेलो आणि सहज माळवाडीपासून पुढे जाताना सहज माझ्या मनात विचार आला की आज आपण हा अभंग अशा प्रकाराने जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो नित्याप्रमाणे सगळे कीर्तनकार ज्या पद्धतीने सोडवतात, तो नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, इकडून सगळेजण सोडवण्याचा प्रयत्न करतात. आपण देह जावो अथवा राहो या अंगाने जर याला न्याय द्यायचा आपल्या बुद्धीनं जर प्रयत्न झाला तर आपण प्रयत्न करून बघू. म्हणून आणि शेवटी काय राहतं, आपल्या आपल्या परिसरातच प्रयत्न चालतो. कारण प्रयत्न ही गाजराची पुंगी राहती, वाजली तर वाजली, नाही तर दगली खाऊन, आहे की नाही, त्याच्यावर जमलं तर जमलं. म्हणून नामदेव महाराजांच्या या अभंगाचा विचार करण्याचा या ठिकाणी आपण अल्पबुद्धीतून प्रयत्न केलेला आहे. वेळ संपलेला आहे. सगळी सेवा प्रभूच्या चरणी समर्पित करायची आहे. जाता जाता 12 डिसेंबर 2025 पासून तर 19 डिसेंबर 2025 पर्यंत वावीला आपल्या मठावरती प्रतिवर्षाप्रमाणे वैकुंठवासी परमपूज्य श्री गुरु रामगिरी महाराज वावीकर यांच्या पुण्यतिथी उत्सवाचा रौप्य महोत्सव 25वे वर्ष म्हणजे रौप्य महोत्सव आपण यावर्षी संपन्न करत आहोत. म्हणून ऐकून ठेवा, यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून 7 दिवस ज्यांची कथा आपण नियोजित केलेली आहे ते महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एकमेव विद्वत रत्न, परत ऐका हो, 1 मिनिट वाढणार आहे, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एकमेव विद्वत रत्न परमपूज्य श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे 8 दिवस वावीमध्ये थांबून आपल्याला कथेचं श्रवण त्यांच्या मुखारविंदातून होणार आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला पहिल्या दिवशी रात्री 6 ते 8 कीर्तनाची वेळ आहे, बरोबर 6 ते 8. पहिल्या दिवशी परमपूज्य विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचं कीर्तन आहे. दुसऱ्या दिवशी परमपूज्य श्री गुरु पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देऊ त्यांचं कीर्तन आहे. तिसऱ्या दिवशी परमपूज्य श्री गुरु हरिभक्तीपरायण संदीपान महाराज शिंदे आशेगावकर दादा अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी त्यांचं कीर्तन आहे. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी परमपूज्य विद्वतरत्न वेदांताचार्य श्री हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज लाड गुरुजी वोळ तालुका केज जिल्हा बीड त्यांचं अर्जुन महाराज लाड गुरुजींचं कीर्तन आहे. 5व्या दिवशी
परमपूज्य ॲडव्होकेट श्री हरिभक्तीपरायण जयवंत महाराज बोधले उर्फ बप्पा पंढरपूर यांचं कीर्तन आहे. 6व्या दिवशी श्री गुरु परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होणार आहे. 7व्या दिवशी परमपूज्य श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होणार आहे. आणि 19 तारखेला सकाळी परमपूज्य श्री गुरु संतवीर बंडा तात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने रौप्य महोत्सवी पुण्यतिथीची सांगता होणार आहे. अशा प्रकारे कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. त्याच्यात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे का 12 डिसेंबरला सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा म्हणून एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायातले दिग्गज साधू संत आमंत्रित केले जाणार आहे. त्यांची रोडच्या कडेला जी कमान आहे पैलवानाची त्या रमेश भाऊची त्या कमानीपासून त्यांची मिरवणूक काढली जाईल म्हणजे 12 डिसेंबरला सकाळी. आणि ती मिरवणूक सगळ्या गावातून मिरून मंडपामध्ये जाईल आणि मग स्टेजवरती सगळे साधू संत स्थानापन्न होऊन ते आशीर्वादपर आपल्याला भाषण देतील. त्याच्यामध्ये परमपूज्य श्री हरिभक्तीपरायण श्री गुरु डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री भगवानगड श्री क्षेत्र भगवानगड